नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण इथे मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी फ्रूट कस्टर्डची रेसिपी बघणार आहोत. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी मस्त टेस्टी अशी आपली आजची रेसिपी असणार आहे. आता उन्हाळा ऋतू चालू होत आहे आणि गरमी देखील वाढू लागलेली आहे. अशा वेळेला तुम्ही असे फ्रूट कस्टर्ड बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि ज्यावेळी खायची इच्छा होईल त्यावेळी थंडगार फ्रूट कस्टर्ड खा. थंडगार फ्रूट कस्टर्ड खाण्याची मजाच वेगळी असते. तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझे या चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. जे घरामध्ये दूध होतं तेच दूध मी इथे घेतलेलं आहे. आता हे दूध मी नंतर गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवणार आहे आणि जी दुधाला अगोदर शाई आलेली होती ती शाई मी चमच्याने व्यवस्थित दुधामध्ये ढवळून घेणार आहे. आता इथे गॅस मी चालू केलेला आहे. या दुधाला आपण एक उकळी काढून घेऊया. दूध गरम करण्यात ठेवण्यापूर्वी इथे मी अर्धी वाटी दूध साईडला काढून घेतलेलं आहे, कारण याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिसळणार आहोत त्यासाठी. तर इथे आता आपल्या दुधाला छान अशी उकळी येऊ लागलेली आहे. आता याच्यामध्ये आपण जेवढं जितकं तुम्हाला गोड हवं आहे त्याप्रमाणे साखर टाकायची आहे. तर इथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे अर्धा लिटर दुधासाठी. आता व्यवस्थित एकदा ढवळून घेऊया. आता इथे दुधाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण साईडला कस्टर्ड पावडर जी आहे ती दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर जे आपण थंड दूध काढून घेतलेलं होतं ते दूध मी इथं घेतलेलं आहे आणि इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तुम्हाला ज्या फ्लेवरची पावडर आवडत असेल ती तुम्ही इथे घेऊ शकता. या दुधामध्ये मी 3 चमचे कस्टर्ड पावडर घालून घेणार आहे. अर्धा लिटर दुधासाठी इथे मी 3 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. थंड दुधामध्ये अशी कस्टर्ड पावडर मिसळल्यामुळे गाठी वगैरे बिलकुल होत नाहीत. आणि तुम्ही इथे पाहू शकता कलर देखील मस्त असा येलो आलेला आहे. आता इथे आपलं साईडला दूध उकळत आहे. आता एकदा ही कस्टर्ड पावडर जी आहे ती चमच्याने व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आहे, म्हणजे जी खाली तळाशी बसलेली असते ती ढवळल्यामुळे मिक्स होती व्यवस्थित. आता एका हाताने पातेल्यातलं दूध असं ढवळत तयार करून घेतलेली जी कस्टर्ड पावडर आहे ती त्या दुधामध्ये अशा प्रकारे मिक्स करत राहायची आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आता ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि ही आपण एक 4 ते 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला जर आवडत असेल तर केशरच्या काड्या देखील घालू शकता. केशरमुळे देखील कस्टर्डला मस्त असा फ्लेवर येतो. आता हे आपण थोडंसं एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असं क्रीमी आणि थोडंसं घट्टसर असं आपलं हे कस्टर्ड इथे तयार झालेलं आहे. आता आपण इथे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे कस्टर्ड मी एका बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहे. कस्टर्ड बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटं चमच्याने असं सतत ढवळत राहायचं आहे. थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि एक 10 ते 15 मिनिटानंतर बाहेर काढलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकताय मस्त दाटसर आणि क्रीमी छान असं टेक्स्चर आपल्या ह्या कस्टर्डला आलेलं आहे. गरम गरम असताना कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, थोडं थंड करूनच ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आपण फळे घालणार आहोत. तर इथे मी फळांमध्ये चिकू घेतलेला आहे, केळ घेतलेला आहे, डाळिंब घेतलेला आहे, ॲपल घेतलेला आहे, द्राक्ष घेतलेले आहे 2 प्रकारची, हिरवी आणि काळी. आता ही सर्व फळं आपण या कस्टर्डमध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार याच्यामध्ये अजून फळे ॲड करू शकता. माझ्यापाशी जी घरामध्ये अवेलेबल होती तेवढी फळे मी इथे घेतलेली आहेत. आता ही सर्व फळं आपण कस्टर्डमध्ये घालून घेणार आहोत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही द्राक्ष अख्खे देखील ठेवू शकता. इथे मी द्राक्षे कट केलेले आहेत. आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सर्व मिक्स झालेलं आहे. तुम्ही ते पाहू शकताय मस्त असं क्रीमी टेक्स्चर आपल्या ह्या कस्टर्डला इथे आलेलं आहे. थंडगार कस्टर्ड गरमीमध्ये खा. थंडगार कस्टर्ड खाण्याची मजाच वेगळी असते. लहान मुले जर तुमच्या घरामध्ये फळ आवडीनं खात नसतील तर त्यांना असे हे
थोडेसे फ्रूट घालून असे हे कस्टर्ड बनवून द्या. अतिशय मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी अशी आपली आजची रेसिपी आहे. अगदी मुलं आवडीने मागून खातील याची मी 100% गॅरंटी देते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.